नमस्कार. सुखांवर तुमचं मनापासून स्वागत. घर आवरणं किंवा अनावश्यक वस्तू कमी करणं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? कपड्यांनी भरलेलं कपाट, स्वयंपाकघर किंवा खेळण्यांनी भरलेलं हॉल. पण आज आपण अशा पसाऱ्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्या नजरेसमोर रोज नसतो. तो शांतपणे कपाटाच्या आत, ड्रॉअरमध्ये, माळ्यावर, स्टोअररूममध्ये किंवा बेडखाली वर्षानुवर्ष पडून असतो. आपल्याला तो रोज दिसत नाही, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतो. नंतर पाहू, कधीतरी आवरू असं म्हणत आपण तो निर्णय पुढे ढकलत राहतो. पण खरं सांगायचं तर हा न दिसणारा पसारा आपल्या घरात अपेक्षेपेक्षा खूप जास्त जागा व्यापून बसलेला असतो. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो आपल्या मनावरही नकळत ताण निर्माण करत असतो. जेव्हा स्टोरेज सतत भरलेलं वाटतं, एखादी वस्तू शोधायला खूप वेळ लागतो किंवा घर आवरत असूनही घर गच्च भरल्यासारखं वाटतं, तेव्हा त्यामागचं मोठं कारण हा लपलेला पसारा असू शकतो. आणि खरं सांगायचं तर हे माझ्याही बाबतीत होतं. माझ्याही घराच्या काही कोपऱ्यांमध्ये अशा अनेक वस्तू नकळत साचत जातात. म्हणून आज आपण अशा 10 वस्तूंविषयी बोलणार आहोत, ज्या आपल्या घरात अनेकदा वर्षानुवर्ष पडून असतात, पण प्रत्यक्षात त्यांची आता गरज उरलेली नसते. या वस्तू कमी केल्या तर घरात अधिक जागा मिळेल, मन हलकं वाटेल आणि घर अधिक शांत, स्वच्छ आणि मोकळं वाटू लागेल. तर चला सुरुवात करूया. नंबर 1. कार्डबोर्डचे बॉक्स. घरातील सर्वात मोठी जागा व्यापणारी गोष्ट. टी व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाईल, लॅपटॉप, मिक्सर आणि ऑनलाईन शॉपिंगमधून आलेले असंख्य पार्सल. या सगळ्यांचे बॉक्स अजूनही आपल्या घरात कुठेतरी ठेवलेले असतात. बहुतेक वेळा आपण ते एका विचाराने जपून ठेवतो. कदाचित वॉरंटीसाठी लागतील किंवा कधीतरी वस्तू विकायची झाली तर उपयोगी पडतील. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, गेल्या 5 वर्षात तुम्ही त्या बॉक्सचा एकदाही वापर केला आहे का? बहुतेक वेळा उत्तर नाही असंच असतं. आजकाल वॉरंटी क्लेम करण्यासाठी मूळ बॉक्सची गरज फार क्वचितच पडते. आणि भविष्यात वस्तू विकायची झाली तर ती व्यवस्थित चालत असेल, तिची अवस्था चांगली असेल तर बॉक्स नसला तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. पण हे बॉक्स मात्र आपल्या घरात मौल्यवान जागा व्यापून ठेवतात, धूळ साठवतात आणि नकळत घरात लपलेला पसारा वाढवत राहतात. म्हणून जर हे बॉक्स फक्त कदाचित कधीतरी उपयोगी पडतील या विचाराने ठेवलेले असतील तर आजच त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे. नंबर 2. जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जी आता फक्त जागा व्यापत आहेत. आता बोलूया अशा वस्तूंबद्दल ज्या जवळपास प्रत्येक घरात सापडतात. जुना व्हॅक्यूम क्लीनर, DVD प्लेयर, स्पीकर्स, मोबाईल चार्जर्स किंवा अशी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जी कधी काळी आपण नियमित वापरत होतो, पण आता तिची जागा नवीन वस्तूने घेतली आहे. माझ्याही घरी असंच झालं होतं. माझा नवीन मिक्सर आल्यानंतर मी तो नवीनच मिक्सर वापरत होते. पण माझा जुना मिक्सर हा तसाच पडून होता आणि त्याला सारखं दुरुस्ती करून आणायला लागायची. पण तरी मी तो का ठेवला होता हे मलाच माहीत नव्हतं. पण एके दिवशी मला वाटलं, आपण आता याला परत कधी वापरणार नाही, तर आता याला निरोप देण्याची वेळ आली आहे. ना तो वापरला जात होता, ना त्याची गरज उरली होती. तरीही तो घरातली मौल्यवान जागा व्यापून बसला होता. तुमच्याही घरात अशी एखादी वस्तू नक्कीच असेल. स्वतःला एकच प्रश्न विचारा, गेल्या 2-3 वर्षात मी ही वस्तू एकदाही वापरली आहे का? जर उत्तर नाही असेल तर कदाचित आता तिला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. अशा वस्तू विकता येत असतील तर विका किंवा ज्यांना त्याची गरज आहे त्यांना दान करा. एखादी वस्तू आपल्या घरात धूळ खात पडून राहण्यापेक्षा ती दुसऱ्या कुणाच्या उपयोगी पडणं अधिक चांगलं. कारण घरातील प्रत्येक जागा मौल्यवान असते. ज्या वस्तू आपल्या आयुष्यात आता काहीच मूल्य वाढवत नाहीत, त्यांनी आपल्या घरात जागा व्यापण्याचंही कारण नसतं. नंबर 3. इलेक्ट्रॉनिक्सचा पसारा. तुमच्या घरात असा एखादा ड्रॉवर आहे का ज्यामध्ये 2-3 जुने मोबाईल, तुटलेले इयरफोन, पॉवर बँक, चार्जर, रिमोट आणि अजून कितीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू पडलेल्या आहेत? जर उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. जुने मोबाईल, तुटलेले हेडफोन, क्रॅक झालेला टॅबलेट, बंद पडलेले स्मार्टवॉच, काम न करणारी पॉवर बँक, जुने USB माऊस, अशी कितीतरी उपकरणं आपण एका जागेवर जपून ठेवतो या आशेवर की कधीतरी रिपेअर करेल. पण जर ती वस्तू गेली 2-3 वर्ष तशीच पडून असेल
तर स्वतःशी प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा, खरंच मी ती दुरुस्त करणार आहे का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. म्हणून या सगळ्या वस्तू एकत्र करा आणि प्रत्येक वस्तूबद्दल एक निर्णय घ्या. दुरुस्त करायची, रिसायकल करायची की जबाबदारीने टाकून द्यायची. निर्णय घ्या, पण तो पुढे ढकलू नका. एक महत्त्वाची गोष्ट, जुने मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप कधीही थेट कचऱ्यात टाकू नका. यामध्ये बॅटरी, धातू आणि इतर अनेक घटक असतात जे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या उपकरणांमध्ये आपली वैयक्तिक माहिती असू शकते. यामुळे कोणतंही उपकरण घराबाहेर काढण्यापूर्वी महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांचा बॅकअप घ्या. नंबर 4. घर सजवणाऱ्या वस्तू की जागा अडवणाऱ्या? आपण घर सजवतो कारण आपलं घर सुंदर दिसावं, उबदार वाटावं आणि घरी परतल्यावर मनाला आनंद मिळावा. पण काळ बदलतो आणि त्यासोबत आपली आवडही बदलत जाते. कधी काळी खूप आवडलेली एखादी शोपीस, कृत्रिम फुलं, सणासुदीची सजावट किंवा अचानक आवडली म्हणून विकत घेतलेली एखादी पेंटिंग आजही आपल्या घरात जागा व्यापून बसलेली असते. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी, एखाद्या वस्तूसाठी आपण पैसे दिले म्हणून ती आयुष्यभर घरात ठेवणं आवश्यक नाही. जर ती वस्तू आता तुमच्या घराचं सौंदर्य वाढवत नसेल, तुम्हाला आनंद देत नसेल किंवा तुम्ही ती वापरतच नसाल, तर तिला निरोप देण्यात काहीच चुकीचं नाही. कारण तुमचं घर आजच्या तुमचं प्रतिबिंब असायला हवं, काही वर्षापूर्वीच्या तुमचं नाही. नंबर 5. भेटवस्तू, ज्या आपण फक्त भावनेपोटी जपून ठेवतो. हा विषय थोडा नाजूक आहे, कारण इथे वस्तूंपेक्षा भावना जास्त असतात. दिवाळी, लग्न समारंभ, वाढदिवस, गृहप्रवेश अशा अनेक प्रसंगी आपल्याला भेटवस्तू मिळतात. पण खरंच विचार करा, त्यातील प्रत्येक वस्तू तुम्ही वापरता का? काही वस्तू आपल्या आवडीच्या नसतात, काहींची गुणवत्ता चांगली नसते आणि काही वस्तू फक्त कपाटात जागा व्यापून राहतात. तरीही कोणीतरी प्रेमाने दिली आहे या विचारामुळे आपण त्या वर्षानुवर्षे जपून ठेवतो. पण त्या भेटीमागचं प्रेम महत्त्वाचं असतं, ती वस्तू नाही. जर एखादी भेटवस्तू तुमच्या कोणत्याही उपयोगाची नसेल, तुम्हाला आनंद देत नसेल आणि फक्त जागा व्यापत असेल, तर ती सोडून देणं पूर्णपणे योग्य आहे. शक्य असेल तर ज्यांना तिची खरंच गरज आहे अशा व्यक्तींना ती दान करा. एखाद्या वस्तूला दुसऱ्या घरात नवं आयुष्य मिळणं हे कपाटात धूळ खात पडून राहण्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे. नंबर 6. जुने बेडशीट्स आणि लिनन जे आपण स्वतःही वापरायला टाळतो. आता एकदा तुमचं लिनेनचं कपाट उघडा आणि शांतपणे त्यातल्या प्रत्येक बेडशीटकडे बघा. कदाचित काहींचे रंग फिके झाले असतील, काहींवर छोटे मोठे डाग असतील, काहीचं कापड इतकं खरखरीत असेल की त्यावर झोपण्याचीही इच्छा होत नसेल आणि काही बेडशीट्स अजूनही चांगल्या दिसत असल्या तरीही आपण त्या कधीच अंथरत नाही. पण अनेक वर्षांच्या वापरामुळे तिच्या कापडावर इतक्या गाठी तयार होतात की आपल्याला त्यावर झोपणं नकोसं वाटतं. मग स्वतःलाच विचारा, मी ही बेडशीट खरंच वापरते का, की फक्त जपून ठेवली आहे? आणि उत्तर स्पष्ट होतं. म्हणूनच ती सोडून देण्याचा निर्णय घेतला जातो. तुमच्यासाठीही एक छोटासा नियम, ज्या बेडशीटकडे तुम्ही प्रत्येक वेळी दुर्लक्ष करता ती कदाचित आता ठेवण्यासारखी उरलेली नाही. आणि जर एखाद्या बेडशीटशी भावनिक नातं असेल तर ती लगेच फेकून देण्याची गरज नाही. तिच्या कापडापासून कापडी पिशव्या, टेबल मॅट, किचन क्लॉथ किंवा घरात उपयोगी पडतील अशा अनेक वस्तू तयार करता येतात. कधी कधी एखाद्या वस्तूला नवीन रूप देणं हे तिला फक्त जपून ठेवण्यापेक्षा अधिक सुंदर असतं. नंबर 7. पेपर बॅग्स, पिशव्या, गिफ्ट बॅग्स ज्या कधीतरी उपयोगी पडतील म्हणून आपण साठवून ठेवतो, त्याचा संग्रह करतो. पण यातील काही बॅग्स खरंच उपयोगी असतात म्हणून त्या ठेवण्यात काहीच हरकत नाही. पण प्रश्न आहे किती? आपल्यापैकी बरेच जण घरात आलेली प्रत्येक बॅग जपून ठेवतात. पुढच्या वेळी गिफ्ट द्यायला उपयोगी पडेल असं वाटत राहतं. पण खरंच आपण त्या सगळ्या बॅग्स वापरतो का? बहुतेक वेळा नाही. विशेषतः शू बॅग्स, त्या अनेक वर्ष तशाच पडून राहतात. एक छोटासा नियम करा, मर्यादा ठेवा. 10 ते 15 चांगल्या दर्जाच्या बॅग्स पुरेशा आहेत. त्या एका टोपलीत किंवा स्टोरेजमध्ये सहज मावल्या पाहिजेत.
एकदा ती जागा भरली की समजा आता पुरेशा बॅग्स आहेत. त्यापेक्षा जास्त साठवण्याची गरज नाही. कारण जास्त पर्याय म्हणजे जास्त सोय असते असं नाही. कधी-कधी ते फक्त जास्त पसारा करतात. आणखी एक गोष्ट, आजकाल ऑनलाईन ऑर्डरसोबत जसं की ब्लिंकिट, झेप्टो या ॲपमधून अनेक पेपर बॅग्स घरी येतात. त्या साठवून ठेवण्यापेक्षा घरातील कोरडा कचरा टाकण्यासाठी त्यांचा वापर करा. वस्तूंचा योग्य उपयोग करा, पण त्यांना विनाकारण साठवू नका. नंबर 8. चार्जिंग केबल्स आणि वायरचा गुंता. आजकाल आपण विकत घेतलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूसोबत एक नवीन चार्जिंग केबल येते आणि नकळत घरात वायरचा एक मोठाच संग्रह तयार होतो. त्यात असतात USB केबल्स, टाईप सी केबल्स, HDMI केबल्स, अडॅप्टर्स, चार्जिंग वायर आणि अशा काही केबल्स ज्या कोणत्या वस्तूच्या आहेत हेही आपल्याला आठवत नाही. सुरुवात एका सोप्या गोष्टीने करा. घरातल्या सगळ्या केबल्स एकाच ठिकाणी जमा करा. मग त्यांची वर्गवारी करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकाच प्रकारच्या किती केबल्स तुमच्याकडे आहेत. बहुतेक घरांसाठी 2 किंवा 3 टाईप सी केबल्स पुरेशा असतात. 5-6 एकसारख्या केबल्स ठेवण्याची गरज नसते. ज्या केबल्सचा उपयोग होत नाही, ज्या खराब झाल्या आहेत, तुटलेल्या आहेत किंवा त्या कोणत्याच उपकरणाच्या आहेत किंवा ज्या कोणत्याच उपकरणाच्या नाहीत, अशा केबल्स सोडून द्या. आणि ज्या केबल्स अधूनमधून लागतात त्या एका छोट्याशा डब्यात किंवा ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित ठेवून द्या. लक्षात ठेवा, व्यवस्थित ठेवलेला एक छोटासा बॉक्स उपयोगी असतो, पण वायरने भरलेला एक संपूर्ण ड्रॉवर हा फक्त पसारा असतो. नंबर 9. जुनी मॅन्युअल्स आणि कागदपत्र. पूर्वी प्रत्येक वस्तूसोबत मोठी सूचना पुस्तिका यायची आणि आपण ती काळजीपूर्वक जपून ठेवायचो. पण आज जवळपास प्रत्येक मॅन्युअल इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. तरीही आपल्या घरात अशा अनेक पुस्तिका अजूनही असतात. त्यातील काही घर त्यातील काही तर अशा वस्तूंच्या असतात ज्या आता आपल्या घरातही नाहीत. आणि खरंच विचार करा, मिक्सर, ब्लेंडर किंवा इतर रोजच्या वापरांच्या वस्तूंचं मॅन्युअल आपण शेवटचं कधी उघडलं होतं? बहुतेक वेळा कधीच नाही. म्हणून ही कागदपत्र कमी करण्याची ही योग्य वेळ आहे. जर एखादी माहिती भविष्यात लागेल असं वाटत असेल तर त्या मॅन्युअलचा फोटो काढा. म्हणजे माहिती सुरक्षित राहील आणि घरात कागदांचा ढीगही साचणार नाही. ज्यांच्या वॉरंटी संपल्या आहेत त्यांची कागदपत्र ठेवण्याची आता गरज नाही. नंबर 10. किचनमध्ये न वापरली जाणारी भांडी, जसे की जुना मिक्सर, जुना कुकर, जुनी ताटं किंवा जुने तवे जे आपण कधीच वापरत नाही, पण तरी आपण ती घरात ठेवलेली असतात. का ते आपल्याला देखील माहीत नसतं. पण तरी ते किचनच्या स्टोरेजमध्ये पडून असतं आणि जागा अडवून ठेवतं. पण आता त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे. गेली अनेक वर्ष घर आवरताना मला पुन्हा पुन्हा एक गोष्ट जाणवली आहे. घरातील सर्वात मोठा बदल दिसणारा पसारा कमी केल्याने होत नाही. तो होतो जेव्हा आपण त्या वस्तूंना निरोप देतो, ज्या वर्षानुवर्षे कपाटात, ड्रॉवरमध्ये, माळ्यावर किंवा स्टोअर रूममध्ये शांतपणे जागा व्यापून बसलेल्या असतात. हा दिसत नसलेला पसारा फक्त घरातील जागा व्यापत नाही, तर तो नकळत आपल्या मनातही गोंधळ निर्माण करत असतो. म्हणूनच आज सांगितलेल्या 10 गोष्टींपैकी फक्त एक गोष्ट निवडा आणि फक्त 15 मिनिटं तिच्यासाठी द्या. या छोट्याशा सुरुवातीमुळे तुमचं घर अधिक मोकळं वाटेल, अधिक नीटनेटकं वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मनही थोडं हलकं वाटेल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आणि असाच शांत, सकारात्मक आणि आयुष्य अधिक सुंदर बनवणाऱ्या विषयांसाठी सुखायन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि मनाला समृद्ध करणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या घराची प्रेमाने काळजी घ्या. नमस्कार.